नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा येथील जामिया इस्लामिया इशातुल उलेमिया या संस्थेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होणार का, असा सवाल आमदार अनुप अग्रवाल यांनी विधिमंडळात लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केला। या संस्थेत येमेनमधील एक व्यक्ती कुटुंबासह गेली 9 वर्षे बनावट कागदपत्रांवर राहत होता आणि त्याच्याविरुद्ध 11 फेब्रुवारी 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संस्थेला काही राजकीय नेत्यांचे समर्थन असल्याचेही पुरावे मिळाले असल्याचे आमदार अग्रवाल यांनी सांगितले। या प्रकरणाची चौकशी एटीएसमार्फत सुरू असून आर्थिक गैरव्यवहार पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ती ईडीकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती गृह राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी दिली। तसंच मराठी शिक्षण अनिवार्य करणार का, असा प्रश्नही आमदार अग्रवाल यांनी उपस्थित केला। अनुप अग्रवाल अध्यक्ष महोदय, हा अक्कलकुवा येथील एकदम गंभीर प्रश्न आहे। ही जी संस्था आहे, या संस्थेवर मध्य प्रदेशमध्ये सुद्धा याच्या आधी गुन्हा दाखल झालेला आहे आणि या संस्थेला आपल्याच महाराष्ट्रातील काही राजकीय नेत्यांचे पाठबळ मिळत आहे आणि त्याचे पुरावे सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे। अध्यक्ष महोदय, माझी मंत्री महोदयांना ही मागणी आहे का या संस्थेवरचे जे संस्था चालक आहे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा आणि ईडी मार्फत त्यांची चौकशी केली पाहिजे आणि ते किती दिवसात करणार। अध्यक्ष महोदय, याचबरोबर माझा अजून एक मुद्दा आहे। आत्ताही काही ठिकाणी मराठीच्या मुद्द्यावर भरपूर ठिकाणी आजही कुठेतरी वाद चालू आहे। तर जे विरोधक आहे त्यांना माझा हा प्रश्न आहे का मदरसे, उर्दू शाळा आणि ख्रिश्ची शाळा या ज्या शाळा आहेत याच्या सुद्धा मराठी भाषेतनं शिकवणं जाणं हे आपण कंपल्सरी करणार आहात का, याची मागणी आपण करणार आहात का? मंत्री महोदय अध्यक्ष महोदय, इतक्या लोकांना सदस्यांनी काही शंका या ठिकाणी या प्रकरणाच्या बाबतीत उपस्थित केल्या, तर आम्ही एटीएसच्या मार्फत त्या ठिकाणी चौकशी सुरू केलेली आहे आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हे इतकं मोठं टर्नओव्हर झाल्यामुळे हे प्रकरण जे फायनान्सची रिलेटेड आहे ते ईडीकडे सुपूर्द करण्याच्या सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहे। त्याच पद्धतीनं चॅरिटी कमिशनरकडे देखील गृह विभागानं योग्य ती कारवाई करण्याकरता प्रस्ताव सादर केलेला आहे। श्री राजेश पाडवी।